हा ताई, काय आणलंयस आज? टोळ आणली, टोळ ही बघ, टोळ ताजी ताजी आहे एकदम. अरे वा, एवढी मोठी आहे बघ. कितीला मिळाली? 350. अरे वा, आणि बरी मिळाली, पण ताजी आहे, एकदम ताजी आहे ना? ताजी बघ. अशी मच्छी याच्यात काटा कसा असतो सांगा ती? याच्यात काटा कमी असतो. आणि असं असे पाके असतील ना तर ही मच्छी ताजी. अच्छा. आणि हे तपकिरी असेल ना तर मच्छी शिळी. परत दाखव आणि सांग. हे कल्ले असतात ना, हे असे लाल भडक दिसले पाहिजे. अच्छा, तर मच्छी ताजी. आणि ग्रे कलर असला त्याला ना, म्हणजे व्ह्यूअर्स तुम्हाला लक्षात येईल की ताई आपल्याला हे सर्व ज्ञान चांगलं देते मच्छीचं सध्या. आणि ऍक्च्युली पुन्हा एकदा मीच तिला म्हटलं की ना आम्हाला असं, आम्ही खरं सांगते, मी नेहमी सुरमई पापलेट खाणारे, तर हे असं टोल बिल मी हे तुमच्यासाठी मी मुद्दाम मागवते का आता आपल्याला कळले पाहिजे ही मच्छी काय आहे, कोणती आहे, नाव काय मच्छी. आता सांग की काट्यांचं काय याच्यात? काटे असतात पण कमी. कुठे हा मधला एक काटा आणि एखादा असं आपली हाडांची बरगडी कशी असते तशी कुठेतरी ह्याला पण तशीच असते. अच्छा, म्हणजे खूप काटे नसतात, म्हणजे लहान मुलंही खाऊ शकतात. ओके, असं आहे. ठीक आहे, आता आपण हिला धुया. कापायला हवे ना? कापते ना, असते. हे काढायला लागते ना तर कडू लागतं ना. आणि इकडे हे जरा अशी रक्ताची नाली असते त्यांची. अच्छा, काढून टाकायची की झाली मच्छी साफ. ओके, काढून टाकायचं, झालं. ठीक आहे, मग तू आता साफ कर, आपण मग वाटण बिटण काढूया. हा, करून साफ केली आता. अरे वा, मस्त स्वच्छ साफ. आता आपण याला चिंच. आज कोणत्या पद्धतीने करतेस? आज तुमच्या पद्धतीने करते. ओके, आमच्या आज मी तुला शिकवते माझं, तू कर. मालवणी पद्धतीचं नाही करत आहे, अशी केपी पद्धती. तर आम्ही कोकम लावतो, तुम्ही चिंच लावतो. आम्ही चिंच, आम्हाला चिंच लागते. एवढी सर्वी घालू ना आता त्याला. आता ह्याच्यामध्ये ना याला लावते. आता थोडं मीठ टाकूया. आता ह्याला मीठ लावलंय, चिंच लावलीये, थोडी हळद लावूया. थोडा हिंग घे. आता हळद पण लावलीये, आता थोडी हिंग लावूया. हिंग मला ना सर्वातच लागतं, म्हणजे अगदी चिकन असो मच्छी असतो. मी सगळ्यात. तुमच्या पद्धतीत हिंग लावतो, आमच्याकडे नाही लावत. नाही, मी लावते. मला आमच्या पद्धतीत माहिती नाही, पण मला सवय आहे की हिंग सगळ्यात मी वापरते. आता आपण लाल तिखट टाकूया. हे भरपूर तिखट आहे आणि आपल्याला वाटणात मिरची पण घ्यायची हिरवी, त्यामुळे जास्त पण नको घेऊस. बाजूला ताई, कारण खूप तिखट आहे हे. आता हे थोडं मुरू दे, तोपर्यंत आपण वाटण तयार करूया. आणि चांगलं मग मीठ मोडलं की चांगली चव लागते. आता ह्यातलं आहे ना, आपण काय करायचं माहितीये, हे जरा मुरून झालं ना की मग ह्यातलं तळायची वेगळी काढायची आणि ह्याची साराचे. आता तू वेगळे काढून ठेवलेस तरी चालतील बाजूबाजूला, ते काय मुरत राहतील. रश्शाचं वेगळं काढ आणि तळायचं वेगळं काढ. टोल मासा ना? टोल का टोळ? टोळ. ओके, बस तळायला जास्त ठेव. ठीक आहे, चालेल. मग आता आपण थोड्या वेळाने बाकीचं बघू. अर्धा कांदा, 5 मिरच्या आहेत, लसूण पाकळ्या 10-12 आहेत, म्हणजे छोटे आहेत म्हणून जास्त घेतले, आणि थोडी कोथिंबीर. आणि हे सुकं ओलं दोन्ही खोबरं चालतं, पण आपण ओलं घेतलंय. ओके, तर आता आपण त्याचं वाटण करूया.
सोपी पद्धत, एकदम आणि हे पण सोपी छान पद्धत. लागतं असं. हे वाटणात पण छान लागतं. असं की रोजच लाल मिरची पाहिजे असं काय नाही. आमच्याकडे असंच बनवतात थोडं ताई. चेंज करून हा. केलं तर मस्त वास नाही, याचा वास खूपच छान येतो. आम्हाला कशी कोकणी लोकांना कोकमाची सवय ना, त्याच्यामुळे चिंचेमध्ये असं बनवलेलं नाही खाऊ शकत. असं. आता आपण कांदा टाकूया. जरा कांदा लाल होते. थोडं मीठ घाल ताई. भांडं कसं जरा जाड आहे ना, हा, ते जरा तापायला वेळ लागतो. पण एकदा तापलं की सणसणीत तापतं. आपल्या मच्छीला मीठ लावलेलं आहे ना, तर अंदाजाने थोडस कांद्यापुरतं. तुमच्याकडे कढीपत्ता नाही टाकत? नाही नाही आमच्याकडे घालत, त्याच्यात हळद घाल आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घाल. बस, काश्मीरी लाल घाल. हा बस. परतव आणि ती मच्छी आपण जी हे लावून ठेवलंय साराला, ती घाल. छान रंग येईल. हे मी वाटण केलंय. हा ते याला तळण्यासाठी थोडं. हा बस हा, त्याच्यावर टाक मच्छीवर. बस ना, घे अजून घे, लागेल. एवढं? हा बस. हे वाटण टाक आता याच्यात. आज फॉर अ चेंज मी ताईला शिकवते. ती शिकतीये जरा आज माझ्याकडे. कारण माझं वेगळं आणि तुझं वेगळं, हा. त्याच्यामुळे तू कधी आमच्या पद्धतीचं खाल्लं नाही ना. म्हणजे आम्ही फक्त चिंच नाही खाल्ली, हा. बाकी हे सर्व टाकतो आम्ही. मच्छी चिंच नाही वापरत. नाही, पण तुम्ही तळायला असं वाटण नाही ना नाही, लावत. वाटण नाही हा, लावत. आम्हाला ते तळायला वाटण आता पाहिजे. आपण हे सगळं पाणी घालू. हा हा. आणि माझ्या नवऱ्याला कसं जरा पातळ आवडतं. हा, पातळच चांगलं छान. हा असं हा. चटणी सारखं केलं तर ते आम्ही बांगड्याची चटणी केली, हा. ती छान लागते. बस. एवढं पातळ. हा, अजून घाली. थोडं घाल आणि ते आळेल ना जरा. शिजायचं आहे ना. घाल बस. आता चिंच आणि मीठ थोडं चाखून मग ते आपण जर आंबटपणा येण्यासाठी चिंच चिंच घाल. घालू. बस. मीठ पण लागेल हा अजून ताई. टाकूया जरा, एक इथे. एवढं पातळ ठेवलंय. नाही तर शिजलं की जरा आळेल ना. आणि मीठ घालूया. बघूया मीठ किती लागतं. कारण मच्छीला पण मीठ लावले. होय होय. आधी कळू देत. आता हे आपलं कालवण रेडी झालंय. बघ, खायला मस्त या आलंय. सगळ्यांनी. हे बघा. हे गेलं. बस 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 बस, जास्त नको करायला, नाही तर तुकड्या तुटतील सगळ्या. नाही तुटणार त्या. आता आपण हे फ्राय करायची तयारी करूया. अच्छा. हा वाटलेला वाटण टाकलंय. 1 चमचा हा लाल मसाला घालूया. थोडीशी हळद घालूया. कमी कर, कडवट होईल. आणि हा थोडा तिखट घालूया. हा
थोडं मीठ अजून घाला ताई. हां थोडं मीठ घालूया. बस ना, बस होईल. कालव आधी. आता कालव. आता मसाले घातलेस ना सगळे? हो मसाले. आणि वाटण घातलं, मग त्याला मीठ नव्हतं. पण दोघी घातलं तर नाही 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 खारट होणार, मला माहिती. ही पूर्ण आपली वेगळी पद्धत आहे बघा सगळ्यांनी. परफेक्ट झालंय. मी आता बरोबर मीठ घातलंय. आपण आता ही फ्राय करूया. हे पीठ बीठ नाही लावायचं, अशीच तळायची. हा थोडं लसूण घालायचा तेलावर आणि मग बघ कधी अशी पद्धत करून बघ. थोडी आमची स्टाईल आहे ना, म्हणजे आगरी कोळ्यान टाईप आमची येते स्टाईल थोडीशी. आमच्याकडे कसं चिंच गोड असते ना, चिंचेचं खातील पण तो गोडपणाचा ना त्याच्यात नको असतो. झाले हो 15 दिवस झाले. चला आता आपण ही लसूण ठेचून तेलात टाकायची ना. जरा दप्ती करायची, साफ त्याचा चेंदा नाही करायचा. ते जरा ची आली पाहिजे, म्हणजे प्रत्येक मच्छीच्या तुकडी बरोबर एक. इथे तेल तापत ठेवलंय. इथे कालवण झालेलं आहे. इथे भाकरी रेडी आहे आणि इथे आमचं ताटही रेडी आहे. तर आता आपण पहिले फ्राय करून घेऊया. टाकता येईल लसूण टाक. हा थोडासा टाक. हा कारण आता आपण सगळी नाही तळत आहे ना, आपल्या व्ह्युअर्सना दाखवण्यापुरतं 3-4च पीस तळतोय आपण. व्यवस्थित मसाला दोन्ही साईडनी लागला पाहिजे. आमच्याकडे कालवण कमी खातात, पण ह्याचा मसाला आणि भात मिक्स करून करून खातात माझी मुलं दोघंही. बाई बस झाले. आता ह्याला ना वरणा वाटण लावू जरा व्यवस्थित वाटण लाव. ताई तुला एक गंमत सांगू, खुश होशील. मी एक अशी हे चालू केली की माझ्याकडे येऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन कोणाच्या, मी जर समजा एखादा पदार्थ बनवला, आता जसं तू माझ्याकडे बनवलास, तर समज त्या व्हिडिओला जास्त लाईक आले, शेअर आले, सबस्क्रायबर्स आले, व्ह्यूज आले, तर ज्याने तो पदार्थ केलाय आणि ज्याच्यामुळे माझ्या काय म्हणतात माझ्या चॅनलला जास्त व्ह्यू मिळाले, त्याला मी 2 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला पाठवणार, हॉटेलला. हा तर तुझी जबाबदारी अशी आहे की तू केलेला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा काम तुझं. मग त्याच्यातनं जे तुला आणि तुला जर जास्ती हे मिळतील, काय म्हणतात वॉच टाईम मिळेल, तर त्याचा फायदा ऑफकोर्स मला पण होणार. पण मला कोणाचाही फायदा घ्यायचा नाहीये, हे मी फक्त माझ्या फायद्यासाठी नाही बघत आहे. याच्यातून मी तुला पण फायदा देणार, जसं मी बाकीच्यांनाही सांगताना सांगते. तर आता असं आहे, तुला गुड न्यूज द्यायची आहे की आपण जो लास्ट व्हिडिओ बनवला त्याचे तुझे 36 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ऑलमोस्ट 2800 लोकांनी बघितलाय तुझा व्हिडिओ आणि खूप छान त्याला व्ह्यूज येत आहेत, आपला वॉच टाईम वाढतोय. तर आणि तुझा जो भाचा आहे, काय त्याचं नाव, पूर्ण नाव सांग? अनिकेत धनंजय रासम. हा तर तो कोणता चॅनल चालवतो? गोष्ट कोकणातली. तर आपल्या चॅनलवर बऱ्याच लोकांनी विचारलंय मला की ही अनिकेत रासमची आत्या आहे ना. तर थँक्यू अनिकेत, मला तुझ्यामुळे व्ह्युअर्स मिळाले. तर अशीच कृपा असू दे माझ्यावर
आणि माझंही एकदा चॅनल छान मॉनिटराइज होऊ दे. ओके. तर आता आपली फिश पलटायची यांना पद्धत दाखव. हळूच घ्यायचं, दुसरा पलिता घेऊन हा म्हणजे मसाला सगळा राहतो, तो पडत नाही. हा आणि ह्या मसाल्याला एवढी टेस्ट असते छान. भूक लागली ना वासाने. मस्त मस्त तोंडाला पाणी सुटलं. जास्त वेळ झाला ना. नाही ठीक आहे, आम्हाला तो असंच लागतो. हो थोडंसं करपलेला वगैरे असं छान दिसतो. मग हा काय करते आता तू? आपण ताट रेडी करूया. केळीचं पान कुठून आणलं? केळीचं पान आहे आमच्याकडे, बिल्डिंग मध्ये आहे ना. बिल्डिंग मध्ये आहे. तरी मस्त आले. मच्छी सार काढूया. ज्वारीची मच्छी रेडी आहे, ती पण काढ. हा बस बस बस, गॅस बंद कर. थोडं लसूण काढताई, 2 तरी. हा लसूण एवढा टेस्टी लागतो. बरं आपल्या चॅनलला लाईक शेअर करायला सांग, कारण की तुला जायचंय ना बाहेर फिरायला नवऱ्याबरोबर. जायचंय ना. हा तर मग सांग आता तू लोकांना. टाइम मिळाल्यावर काय होणार आता. आनंदच मिळणार आहे. हा तर आमचं हे ताट रेडी आहे, तुम्ही बघू शकता. किती छान अगदी सिकेपी स्टाईल मच्छी आम्ही बनवलेली आहे. आणि आमची ही ताई मला रोज अशी खायला घालायला लागल्यावर माझं काय होईल. ताई आमची मच्छी कधी देते, मला कधी देते असं वाटतं ना. आता तुला रोज मच्छी खायला मिळेल. हा तेच. तर आता आम्ही आमचा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत आणि आमच्या ताईच्या व्हिडिओला म्हणजेच मानसी कुकिंग स्टोरीजला भरभरून व्ह्यूज द्या, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे एक तिचं स्वप्न आहे आणि ते मी पुरं करावं असं मला वाटतंय. तर ताई तुला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हां चल आता आपण जेवायला बसूया. राईट.